आज मी बनवणार आहे आईस्क्रीम. त्यासाठी मी रेडीमेडच आईस्क्रीम पावडर वापरली आहे. कुकवेलची आईस्क्रीम पावडर, बदाम पिस्ता. अर्धा लिटर दुधासाठी हे पूर्ण पॅकेट वापरायचे, पण मी 250 मिली दूध घेतले, त्यात मी अर्धच पॅकेट टाकले. दूध चांगलं गरम झाल्यानंतर ही पावडर हळूहळू करून त्यात टाकायची, पूर्ण टाकायची नाही आहे. चांगले मिक्स होऊन द्यायचे. ते हलवायचे आहे मधून जेणेकरून ते गाठी होणार नाही. 5 ते 6 मिनटं आपण मंद आचेवर हे हलवत राहणार आहोत. उन्हाळा आता चांगला वाढत चाललेला आहे, त्यामुळे रोज बाहेरून आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरीच ही आईस्क्रीम बनवू शकता. ही आईस्क्रीम तुम्ही 2 दिवस तरी सहज खाऊ शकता. माझ्या मुलांना पण ही आईस्क्रीम फार आवडते. 5 ते 6 मिनटं आपण हे होऊन देणार आहे. मधून हलवायचे ते. 5 ते 6 मिनिटांनी आपण हे ते थोडंसं थंड होऊन देणार आहोत. आता हे चांगलं शिजून झाले. आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुढची रेसिपी सांगायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे थंड होऊन देणार आहोत. एक डबा घ्यायचा हवाबंद. आपण आता त्यात ओतणार आहोत. आता त्यात आपण ओतून ठेवणार आहोत. 3 ते 4 तास आपण हे डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. डबा पूर्ण पॅक करून टाकायचा आहे. झाकण व्यवस्थित लावायचं आहे. आता फ्रीजरमध्ये ठेवूया. 3 ते 4 तासाने आपण परत तो डबा काढणार आहोत. तुम्ही बघताय आपली आईस्क्रीम आता थोडीशी सेट झाली आहे, पण ही अजून तयार झाली नाही. आता आपल्याला ह्याला फेटायचं आहे आधी. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ही आईस्क्रीम चांगली फेटून घेणार आहे आपण. तुमच्याकडे जर ते इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्या ह्याच्याने पण तुम्ही चांगलं फेटू शकता हे, किंवा चमच्याने. मी तारेच्या रवीने फेटले ते चांगलं. त्याच्यामध्ये अशी हवा भरली पाहिजे जेणेकरून ती फुगणार आहे. ते आपलं पीठ बबल्स यायला पाहिजे. मग अशी अर्धा डबा होता. आता आपले तो डबा थोडासा भरणार आहे. आता अजून थोडी आईस्क्रीम वाढणार आहे पीठ हे फुगल्यामुळं. चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघता चांगलं फुगलं आहे ते. आता जितकं तुम्ही चांगलं फेटणार आहे तेवढे ते त्याच्यामध्ये बबल्स होणार आहेत. हवा जाऊन ती फुगणार आहे ते चांगलं. असे बबल्स दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण पिस्ता बदामचे काप टाकणार आहोत त्याच्यामध्ये पण. पुन्हा फेटून घ्यायचे. ज्या डब्यामध्ये आपण पहिल्या सुरुवातीला ठेवलं होतं त्याच डब्यात आपण हे पुन्हा काढणार आहोत. तुम्ही बघता चांगलं फुगलं आहे ते. आता आपण त्या डब्यात काढून घ्यायचं आहे. मगाशी डब्यात ते थोडंसं होतं, आता ते डबा थोडंसं वर आले. तुम्ही बघू शकता ते चांगलं, म्हणजे याचा अर्थ आपलं ते चांगलं फुगलं आहे ते. असे बबल्स यायला पाहिजे तरच ती आईस्क्रीम चांगली होणार आहे आपली. आता पुन्हा आपण ते झाकण व्यवस्थित लावून 3 ते 4 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. डीपमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर पण बदाम पिस्ताचे हे टाकायचे, तुकडे टाकायचे. 3 ते 4 तास आपले झाले. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम आपली तयार आहे. जशी मार्केटमध्ये मिळते सेम तशीच आहे. रोज बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच ही आईस्क्रीम बनवू शकता. त्याच्यावर चॉकलेटचे तुकडे टाकायचे. थोडंसं मी रोज सिरप पण टाकले, असंच माझ्या मुलांना आवडतं म्हणून.
कशी वाटली तुम्हाला ही आईस्क्रीम नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तयार आहे आपली आईस्क्रीम, बदाम पिस्ता आईस्क्रीम.